नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन आहेत। भरपूर सारे शेतकऱ्यांची कमेंट येत आहेत की सर वेंडर सिलेक्शन करायचे ऑप्शन आलेत, पण त्या ठिकाणी आम्हाला एकही वेंडर अवेलेबल नाही। तर वेंडर कोटा कधी ऍड होणार, नवीन वेंडर कधी ऍड होणार, ह्या विषयावर खूप सारे व्हिडिओ युट्यूबवर बनलेले आहेत। या अगोदर आपण पण या विषयावर एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत। तर यामध्ये महत्वाचा प्रश्न असा आहे की जे जुने वेंडर होते, जे 20-25 वेंडर या योजनेमध्ये अगोदर होते, ते वेंडर या लिस्टमध्ये येणार का नवीनच वेंडर या लिस्टमध्ये ऍड होणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण एकदम स्पष्ट या वेंडर सिलेक्शन बद्दल माहिती घेणार आहोत। एकदम स्पष्ट या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकदम समजून जाईल की नक्की कोणते वेंडर ऍड होणार आहेत आणि जे तुम्हाला पाहिजे ते वेंडर आता ऍड होतील का नाहीत होणार। तर लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे की आता जर तुमचा आता महाराष्ट्रामध्ये 1 लाख सौर पंप जोडणी करायची आहे, तर 1 लाख सौर पंप जोडणी करायची असल्यामुळे आता आपल्या जे GR आला होता 31 जानेवारी रोजीच्या जो GR त्यांनी जारी केला होता, त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की महाराष्ट्रामध्ये 85,000 सौर पंप जोडणी यशस्वीरित्या झालेली आहे। याचा अर्थ असा होतो की 15,000 अजून सौर पंप जोडणी बाकी आहे। म्हणजे 15,000 सौर पंप जोडणीसाठी अजून या वेंडर लिस्ट मध्ये वेंडर जे आहेत ते ऍड होणार आहेत। आता हे वेंडर कोणते ऍड होतील, तर हे वेंडर पूर्णपणे नवीन वेंडर ऍड करावे लागतील। याचे कारण पण तसंच आहे मित्रांनो, कारण की जे जुने वेंडर होते त्यांची कालावधी 1 वर्षासाठी असतो आणि हे वर्ष मार्च टू मार्च अशा प्रकारे हे वर्ष असतं। जोपर्यंत मार्च मधले त्यांचे सर्व पेमेंट निघत नाही तोपर्यंत ते वेंडर या लिस्टमध्ये वेंडर लिस्टमध्ये पुन्हा ऍड होत नाही आणि ते या योजनेमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत। तर तुम्हाला जे जुने वेंडर आहेत ते सिलेक्ट करायचे असतील तर तुम्हाला मार्च नंतर एप्रिल नंतरच ते वेंडर तुम्हाला या लिस्टमध्ये दिसून जातील। जे 20-25 वेंडर होते ते आता एप्रिल नंतरच तुम्हाला नवीन जे आहे ते कोट्यामध्ये ऍड होतील, त्यांचे वेंडर लिस्टमध्ये नावे ऍड होतील। आता या 2 महिन्यामध्ये, ह्या चालू 2 महिन्यामध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये कोणते वेंडर ऍड होऊ शकतात। आता जे नवीन वेंडर असतात, जे नवीन टेंडर भरतील किंवा जे 20-25 वेंडर या योजनेमध्ये आतापर्यंत अवेलेबल नव्हते किंवा या वेंडर लिस्टमध्ये अवेलेबल नव्हते, असे वेंडर आता सध्या या 2 महिन्यामध्ये तुम्हाला या वेंडर लिस्टमध्ये पाहायला भेटते। पण हे अजून कन्फर्म झालेले नाही की कोणकोणते वेंडर अवेलेबल होतील किंवा तुम्हाला त्या लिस्टमध्ये पाहायला भेटतील का एकदमच ते जे आहे ते मार्च नंतर। पण मार्च नंतर शक्यता कमी आहे, कारण की एवढ्या 2 महिन्यामध्ये एप्रिल महिना आणि मार्च एंडिंग पर्यंत जे राहिलेलं शिल्लक राहिले, महाराष्ट्रामध्ये 1 लाख सौर कोटा पंप साठा बसवण्याचा होता, त्यामध्ये किती 85,000 बसवलेले, त्यामध्ये 15,000 शिल्लक राहिलेले आहे। म्हणजे 15,000 त्यांना मार्च एंडिंग पर्यंत बसवणे कंपल्सरी आहे। त्यामुळे वेंडर लिस्ट 100% अपडेट होणारच आहे, यामध्ये काही शंका नाही। आता ही कधी होते, मार्च महिन्यामध्ये होते का फेब्रुवारी महिन्यामध्ये, हे कन्फर्म झालेले नाही। आता जे जुने वेंडरसाठी तुम्ही थांबत असाल तर तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत थांबावं लागेल, याला काही पर्याय नाही, कारण की तोपर्यंत जे जुने वेंडर आहेत त्यांचे टेंडर घेतले जाणार नाही। आता काही गोष्टी अशा पण असतात की जे जुने वेंडर आहेत तेच टेंडर भरतात नवीन कंपनीच्या नावाने। तशा जरी गोष्टी घडल्या आणि जरी जुनी कंपनी असली नवीन नावाने टेंडर भरले तरी आम्ही आमच्या चॅनल मार्फत त्या कंपनीची पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। तर एक गोष्ट लक्षात घ्या, जो GR आलाय 31 जानेवारी 2025 रोजी जो GR आले, त्या GR मध्ये स्पष्टमध्ये सांगण्यात आले आहे की 85,000 जे आहे ते सौर पंप जोडणी महाराष्ट्र राज्यामध्ये सक्सेसफुली जे आहे ते झालेले आहे। त्यानंतर आता 15,000 जे आहे ते राहिलेली मार्च एंडिंग पर्यंत जोडणी करून घेणार आहेत। आता ही गोष्ट झाली, त्यानंतर जे वेंडरचे पेमेंट आहेत ते पेमेंट तर मार्च एंडिंग पर्यंत सर्व वेंडरचे पेमेंट त्यांना जे आहे ते वितरित करणार। आता ही जो पेमेंटची बाब आहे ती वेंडरची आहे, त्याबद्दल आपल्याला काही घेणं, ती जार मध्ये असणारी माहिती आपल्याशी शेअर करत आहोत मी। पण जे वेंडर आहेत ते वेंडर जे आहेत ते जुने, ते आता मार्च एंडिंगला त्यांचे पेमेंट क्लिअर झाल्यानंतरच ऍड होणार आहे। त्यामुळे पेमेंट त्यांची आतापर्यंत काही वेंडरचे पेमेंट पेंडिंग असते। ज्यांनी पंप बसवले आपल्या शेतामध्ये त्यांना एकदम कंपनी किंवा महावितरण किंवा महाराष्ट्र शासनाकडून त्यांना एक पेमेंट दिलं जातं, एवढा जो कोटा असतो त्यानुसार त्यांना टप्प्याटप्प्याने पेमेंट दिलं जातं। तर पेमेंट काही वेंडरांचे जे बाकी असतात त्यांना मार्च एंडिंग पर्यंत त्यांचे पेमेंट भेटून जाईल।
आणि अशाच प्रकारे जे वेंडर ऍड होणार आहेत ते आता एप्रिलमध्ये वेंडर ऍड होऊन जातील आणि जुने वेंडर 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप सारे लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब न करता जातात. खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर डेली अपलोड होतच राहत असतात. चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओलाही नक्की शेअर करा. धन्यवाद.